हा इंग्रजी राणीच्या आशीर्वादानेच उगवू शकतो आणि राणीच्या आशीर्वादाने ज्यावेळी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये ठराव होईल त्याच वेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशा प्रकारची मानसिकता तयार झाली होती। त्या मानसिकतेला छेदण्याचं काम करत लोकमान्य टिळकांनी सांगितलं स्वातंत्र्य हे कोणाच्या आशीर्वादाने नाही, कोणाच्या भिके खातर नाही, तर तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवून दाखवणारच। आणि हे सांगून या भारतामध्ये पुन्हा एकदा त्यांनी स्वातंत्र्याचं रोपण केलं, त्या विचाराचं रोपण केलं रक्तामध्ये आणि आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्तामध्ये एक नवीन अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था त्यांनी उभी केली। आणि म्हणूनच आज अनेक क्रांतिकारी आपण बघतो की ज्या क्रांतिकारकांना खऱ्या अर्थानं जर दिशा कोणी दिली असेल तर ती लोकमान्य टिळकांनी दिली। या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सामान्य माणसाला स्वातंत्र्याच्या चळवळीत कसं आणता येईल याचा विचार करताना लोकमान्य टिळकांना माहिती होतं की आपला जो समाज आहे हा समाज खऱ्या अर्थानं अतिशय धार्मिक आध्यात्मिक असा समाज आहे। आणि म्हणून ज्यावेळी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची संकल्पना मांडली तो धार्मिक सण नव्हता, तो सामाजिक अभिसरणाचा सण होता। कारण लोकमान्य टिळक नेहमी म्हणायचे की आमचं पारतंत्र्य हे एकाच कारणामुळे आम्हाला आलं, आम्ही जाती जातीमध्ये विभाजित झालो, आमच्यामध्ये मनभेद तयार झाले आणि म्हणून आम्ही पारतंत्र्यात गेलो। आणि म्हणून बहुजन वर्गाला सगळ्यांना अभिजात वर्गाला एकत्रितपणे या गणेश उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी एकत्रित आणलं आणि त्यातनं स्वातंत्र्य लढा हा तयार केला। छत्रपती शिवरायांचं त्या ठिकाणी महोत्सव असेल की ज्यातनं आपल्या तरुणाईच्या रक्तामध्ये एक नवीन स्फुरण आणण्याचं काम हे लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी आणलं। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाच्या नावाचा जर पुरस्कार असेल तर तशाच प्रकारचं राष्ट्रप्रेम, तशाच प्रकारचा राष्ट्रवाद, तशाच प्रकारचं समर्पण ही भावना असलेल्या व्यक्तीलाच ते देणं योग्य आहे। आणि ती भावना असलेली व्यक्ती म्हणजे अजित डोभालजी आहेत आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय। आणि बालपणापासनं हीच भावना ज्यांनी जोपासली आज भारताच्या आंतरिक सुरक्षेमध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन आणून दाखवलं ते अमितभाई शहा यांच्या हातून हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। निश्चितपणे आपल्या सर्वांना याचा आनंद आहे। मी जाता जाता टिळक स्मारक ट्रस्टला तर धन्यवाद देईन, त्यांचं तर अभिनंदन करेन, सोबतच अजित डोभालजींचंही अभिनंदन करेन, पण ईश्वराला प्रार्थना करेन की ईश्वराने अजित डोभालजींना वयाची 100 पूर्ण करतपर्यंत भारताची सेवा करण्याकरता आशीर्वाद द्यावा आणि त्यांनी अशीच सेवा करत राहावी अशी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। त्यांच्यासारखा एवढा मोठा व्यक्ती पण सर्वात मोठा गुण जर त्यांचा कुठला असेल तर त्यांची विनम्रता आहे। त्या विनम्रतेच्या आत त्यांच्यामध्ये ज्या प्रकारची क्षमता आहे ती क्षमता कधी लक्षात येत नाही। अशा विनम्र अजितजींना खूप मनापासून शुभेच्छा देत मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। संसद में चर्चा बहस चल रही है और विषय है पाक व्याप्त कश्मीर, पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर। कुछ लोगों का कहना है कि पाक व्याप्त कश्मीर भारत का हिस्सा नहीं है। तब एक व्यक्ति तिलमिला के उठ के खड़ा होता है और बोलता है पाक व्याप्त कश्मीर भारत का हिस्सा था, भारत का हिस्सा है, भारत का हिस्सा रहेगा। इस विषय पर हम अपनी जान दे सकते हैं। आप क्या बात कर रहे हैं? कश्मीर के विषय पर अपनी जिंदगी तक कुर्बान करने की तैयारी रखने वाला वह व्यक्ति होता है माननीय श्री अमित जी शाह। एक वक्त था जब कश्मीर के लाल चौक में हम तिरंगा नहीं लहरा सकते थे और आज एक